नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पराठा, मिक्स भाज्यांचा पराठा। हा पराठा मुलांच्यासाठी खूप छान आहे। तर मी इथे घेतले फ्लावर, शिमला मिरची, गाजर, टमाटर, आलं, लसूण, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबू, कोथिंबीर, बीट, पनीर, गरम मसाला, जिरं, मोहरी, लाल तिखट आणि हळद, मीठ, उकडून घेऊन मॅश केलेला बटाटा। मी 2 बटाटे मॅश करून घेतले। आता एका बाउलमध्ये आपण भाज्या काढून घेऊया। मी इथे फ्लावर, गाजर आणि शिमला मिरची बाउलमध्ये काढून घेतले। आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। मी इथे गरम पाणी घालून 1-2 मिनिटं तसेच ठेवून दिल्या भाज्या। त्यातलं आता मी पाणी काढून घेणार आहे। इथे मी पाणी काढून घेतलंय। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल घालणार आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं, मोहरी घालायची आहे। जिरं, मोहरी चांगली तडतडली की आल्याचे तुकडे घालायचे, लसूण, हिरवी मिरची, हे छान परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता घालणार आहे टमाटर। मी इथे 1 मिडियम आकाराचा टमाटर घातलाय। टमाटर आपण छान परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये भाज्या धुवून घेतलेल्या घालायच्या। बीट, मॅश केलेला बटाटा, वरून थोडी कोथिंबीर मी कट केलेली नाही, अशीच घातली कारण हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे पनीर। तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही किती पण। आता हे छान परतून घेतले। त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं, नाही घातलं तरी चालेल। लहान मुलांना लाल तिखट नाही घातलं तरी चालेल। आता मी इथे अर्धा लिंबाचा रस वरून पिळून घेतलाय। भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया। भाज्या 5 मिनिटं अशाच परतून घ्यायच्या वाफेवर आणि थंड करून घ्यायच्या गॅस बंद करून। मी इथं भाज्या थंड करून घेतल्यात। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आणि इथे मी 1 अर्धी वाटी पाणी घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे। मी आता पेस्ट करून घेतले, तुम्हाला परातीमध्ये काढून दाखवते। आता आपल्याला त्याच्यात बारीक पेस्ट केलेल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल गव्हाचं तेवढंच घालायचं आहे। पाणी वापरायचं नाही इथे। वरून मी 1 चिमूटभर मीठ घातले। आता मी छान असं पीठ मळून घेतले। वरून थोडा तेलाचा हात लावणार आहे, म्हणजे छान त्याचा गोळा तयार होईल। छान असा गोळा तयार झालाय। आता ह्या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। मी ते सगळे गोळे बनवून घेतलेत। आता मी तुम्हाला लाटून दाखवते। छान असा लाटून घेतलाय पराठा।
आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा छान गरम करून घेतला आहे। त्याच्यावर मी तेल घातलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे। छान आपला पराठा एका बाजूने भाजून घ्यायचे आहे। त्याला छोटे छोटे वरती फोड आले की समजायचं आपलं खालच्या बाजूने भाजलाय। पलटी करून घ्यायचा, वरून थोडं तेल लावायचं आणि एकदा परतून घेतलाय। दुसऱ्या साईडनं तेल लावून घ्यायचं। छान असा आलटी पलटी करून भाजायचा आहे पराठा। हा पराठा मुलं आवडीनं खातील। मुलांच्याकडून भाज्या खाल्ल्या जात नाहीत, त्यामुळे असा पराठा तुम्ही नक्कीच करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।